मध्य प्रदेशातल्या एका जंगलात एक लांडगोबा राहत होते आणि एक लांडगीनताई. त्यांना छोटी छोटी 2 बाळे होती. पण हे लांडगोबा कमालीचे आळशी. काम अजिबात करायचे नाहीत, रात्रंदिवस झोपून राहायचे. हे बघून लांडगीनताई काय म्हणाल्या, अहो असं काय करताय, रात्रंदिवस झोपून राहताय, शिकार घेऊन येत जावा. तुम्हाला छोटी छोटी 2 पिल्ले आहेत, मी आहे, आमच्यासाठी शिकार घेऊन येत जावा. लांडगीनताई जंगलात जाऊन रोज शिकार घेऊन यायच्या. पण हे लांडगोबा कायम झोपलेले असायचे. रोज रोज शिकार आणून आणून त्या कंटाळल्या होत्या, म्हणून त्या असे बोलल्या. मग झोपलेल्या लांडगोबांना त्यांनी जागं केलं. उठा, जावा शिकार घेऊन या. तेव्हा लांडगोबा उठले आणि म्हणाले, अगं काय असं करतेस, मी झोपलो होतो, छान झोप लागली होती, झोपेत मला छान छान स्वप्ने पडली होती आणि तू माझी झोप मोड केलीस, माझ्या स्वप्नांचा रंगाचा बेरंग केलास, हे काही चांगले केले नाहीस. अहो उठा, काय बोलताय, तुम्हाला समजतंय का? अहो पोटाला आपल्या मुलांच्या आपल्या काही तर शिकार पाहिजे का नाही, मांस पाहिजे का नाही, जा तुम्ही आणि घेऊन या, नाही तर मी चालले माहेरी, मी नाही थांबणार, माझ्या पिल्ल्यांना घेऊन मी माहेरीच जाते. असे म्हणल्यावर लांडगोबा उठले म्हणाले, ठीक आहे, मी जातो शिकार आणायला, तुझी रोज वटवट मला नको ऐकायला, त्यासाठी शिकारच घेऊन आज येतो मी. असे म्हणून ती निघाली. मग लांडगीनताई काय म्हणाल्या, हे बघा, शिकार आणाय जावा, पण मनुष्यावस्थीत जाऊ नका, तिथली शिकार आणू नका आणि तुम्हाला ती झेपणारही नाही. ठीक आहे ठीक आहे, मी आज मनुष्यवस्तीतली शिकार घेऊन येणार. असे म्हणून ते वेगात निघाले आणि जंगलाशेजारी एक गाव होतं, तिथं थोडीशी मनुष्यवस्ती होती. मग त्या गावाशेजारीच एक झाड होतं, त्या झाडाखाली जाऊन थांबले, कारण त्या गावात मनुष्याची हालचाल दिसत होती. त्यांनी ठरवलं जरा सामसूम झाल्यावर मनुष्यवस्तीत जायचं, नाही काही मिळाले, छोटा उंदीर किंवा छोटी मांजर मिळेल, असे म्हणून ते झाडाखाली बसले. सामसूम झाल्यावर परत ते हळूच गावात गेले आणि तिथे एका झाडाजवळ बसले. त्या झाडाजवळ एक घर होतं आणि बसले वाट बघत शिकारीची. तर त्या घरातून एका मनुष्य स्त्रीचा आवाज यायला लागला. ती आपल्या मुलाला काय म्हणत होती, तिचं मूल रडत होतं आणि ती मुलाला म्हणत होती, बाळा रडणं थांबव, तुझं किती रडतस रे, तू रडणं थांबव, नाही तर मी तुला लांडगोबाला देईन, कळलं का, थांबव रडणं. पण त्या बाळाला काही समजत नव्हतं, ते रडतच होतं. ती सारखी सारखी म्हणत होती, रडणं थांबव, मी लांडगोबाला देईन. हे ऐकल्यावर लांडगोबा काय म्हणाले, अरे वा, ती मनुष्य स्त्री तिच्या बाळाला आता मला देणार आहे, मला शिकार करायची काहीच गरज नाही, मला ऐतीच शिकार मिळणार. असे म्हणून मनात खुश झाले आणि म्हणाले, ती बाई बाहेर येऊन बाळाला देसपर्यंत आपण आपल्या गुहेत जाऊन विश्रांती घेऊया. म्हणून ते आपल्या गुहेत आले. मग लांडगोबाला बघितल्यावर लांडगीनताई काय म्हणाल्या, अहो तुम्ही रिकामीच हात हलवत आला. नाही ग, मी हात हलवत आलेला नाही, बघ आता शिकारच माझ्या मागून चालवता यायला लागल्या, कुठं आहे तुमची शिकार? अगं बघ, थोड्या वेळातच येईल आणि ती पण मनुष्य प्राण्याची आहे. हे म्हणल्यावर लांडगोबाची बायको काय म्हणाली, अहो तुमचं तोंड बघा, तुम्ही प्राण्यांची शिकार साधी करत नाही, मनुष्याची काय करणार, मनुष्य प्राणी तुम्हाला धुवून काढेल, कळलं का, आणि म्हणे ही शिकार चालत येत्या. मग थोड्या वेळाने लांडगोबा बसले, परत गावात गेले, त्या घराजवळ जाऊन थांबले. तर त्या मुलाचं रडणं थांबलं होतं आणि त्या मनुष्य स्त्रीचा आवाज येत होता. ते लांडगोबाने ऐकला. ती स्त्री काय म्हणत होती, तिच्या नवऱ्याला बोलत होती. अहो ऐकलं का, तिचा नवरा म्हणाला, काय ग, काय झालं? अहो तुम्हाला काय सांगायचं, बऱ्याच दिवसात आपल्या वस्तीत लांडग्यांची ये जा चालू झाल्या. शेजारच्या काकू म्हणत होत्या, रात्र झाली, ती लांडगे वस्तीतनं फिरतात, त्यामुळं मलाही हालचाल जाणवू लागली आहे, तुम्ही जरा बाहेर जावा
आणि लांडगा दिसतोय का बघा. असं म्हटल्यावर तिचा नवरा म्हणाला, ठीक आहे, तू म्हणतेस ते बरोबर आहे. मलाही जरा हालचाल जाणवायला लागल्या. मी आता बाहेर जातो आणि लांडगा दिसला की त्याला बडवून काढतो, त्याला जीवन सोडणारच नाही. असं म्हणून तो मनुष्य दार उघडून बाहेर यायला लागला. हे लांडगोबाने बघितले आणि त्यांनी जी धूम ठोकली ती गुहेतच जाऊन थांबले आणि जोरात श्वास घ्यायला लागले. लांडगीनताई म्हणाल्या, अहो काय झालं, काय तुमच्या मागं लागले. अगं माझ्या मागं लागले काय तुला सांगू, मी माझा जीव घेऊन कसा तर पळत सुटले. अहो काय झालं सांगा तरी. मग घडलेली कहाणी लांडगोबांनी लांडगीनताईला सांगितली. मग लांडगीनताई म्हणाल्या आणि त्या हसायला लागल्या, अहो तुमचं तोंड तरी बघा, साधी प्राण्यांची शिकार तुमच्या हातनं होत नाही. शिकार कोणाची करायला गेलाय, मनुष्य प्राण्याची, बुद्धिमान प्राण्याची शिकार तुमच्या हातनं कदापि होणे शक्य नाही. त्या स्त्रीचे बाळ रडत असेल म्हणून खोटी समजूत घालत असेल ती स्त्री त्या बाळाची, आणि तुम्ही खरी समजला आणि त्या शिकारीवर दबाव धरून बसला. अरे रे रे, काय म्हणायचे तुम्हाला. अहो खोट्या आशेवर जगला आणि तुम्ही दुसरी शिकार आणली नाही प्राण्यांची करून आणि खोट्या आशेच्या मागं लागला. हे काही बरोबर केले नाही, तुम्हाला कधीच शिकार करायला जमणार नाही, असे लांडगीनताई म्हणाल्या. आणि त्या आपल्या पिल्ल्यांना गुहेत ठेवून शिकारीसाठी बाहेर निघून गेल्या. यावरून काय समजतं, खोट्या आशेवर कधी जगू नये. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.